नमस्कार, मी स्वानंद गंगल आणि तुम्ही बघताय न्यूज डंका. मित्रांनो, काही वर्षांपूर्वी नागेश कुकनूर या दिग्दर्शकाचा एक हिंदी चित्रपट येऊन गेला. तुम्ही पाहिला असेल, खूप ऐकलंही असेल त्याच्याबद्दल, कारण की खूप प्रसिद्ध चित्रपट त्या काळात ठरला होता, गाजला होता. आजही लोकांना तो चित्रपट बघायला आवडतो. नसीरुद्दीन शाह, अनुपम खेर यांच्या प्रमुख भूमिका चित्रपटात होत्या आणि एक तगडा अभिनय आणि चांगली कथानक यावर तो पूर्ण चित्रपट बेतला होता. चित्रपटाचं नाव होतं अ वेनसडे. चित्रपटाचं कथानक या चित्रपटाचं अशा प्रकारे दाखवण्यात आलं होतं की एक सामान्य माणूस, कॉमन मॅन, ज्याची भूमिका नसीरुद्दीन शाह यांनी केली होती, तो एका पोलीस स्टेशनला फोन करतो आणि सांगतो की मी मुंबईत बॉम्ब लावलेले आहेत. त्याच्या आधी तो एक असा बॉम्बस्फोट घडवून आणतो किंवा पोलीस स्टेशनमध्येच स्फोटक सापडतात, अशी एक ते कथानक होतं. आणि मी बॉम्ब लावलेले आहेत आणि माझ्या जर काही साथीदारांना मी जर का सांगतो त्यांना सोडलं नाही तर मी मुंबईत बॉम्बस्फोट करेन. मुंबईवर याआधी किती अतिरेकी हल्ले झालेले आहेत, बॉम्बस्फोट झालेले आहेत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ते बघता स्वाभाविक पोलीस गांभीर्याने घेतात, घाबरतात आणि मग सगळ्या गोष्टी होऊन नंतर ठरतं की त्या अतिरेक्यांना सोडायचं. आणि ज्या वेळेला अतिरेक्यांना घेऊन पोलीस जातात, पोचतात, तो त्या बॉम्बस्फोटात त्या अतिरेक्यांनाच मारतो आणि नंतर सांगतो की मी एक साधा या मुंबई शहरात राहणारा सामान्य नागरिक आहे, त्याने बॉम्बस्फोटात माझ्या ओळखीचा माणूस गमावला वगैरे वगैरे. सगळं खूप ते प्रसिद्ध झाला होता त्याचा तो मोनोलॉग, आय एम जस्ट अ स्टुपिड कॉमन मॅन. त्या चित्रपटात एक मित्रांनो दृश्य आहे किंवा सीन आहे. तो या सगळ्या 4 अतिरेक्यांना नसीरुद्दीन शाह विचारतो की तुमची ओळख सांगा. तर त्यात ते स्वतःचं नाव सांगतात आणि पुढे एक साल सांगतात आणि पुढे म्हणतात फक्र है. म्हणजे अब्दुल, राशीद, वॉटेवर यांची जी नावं असतील ती ते सांगून पुढे 2008 फक्र है, 1993 फक्र है. हे काय आहे तर ही होती त्यांनी दहशतवादी कृत्य केल्याची, बॉम्बस्फोट घडवल्याची, इतर काही कारवाया केल्याची सालं, म्हणजे इयर ऑफ इन्सिडन्सेस हे होते. आणि त्याच्या पुढे फक्र है अर्थात अभिमान आहे, तो त्यांच्या चेहऱ्यावरनंही झळकत असतो. आज मी हे सगळं तुम्हाला का सांगतोय तर आज मला अशाच प्रकारचं काहीसं बघितल्यासारखं वाटलं किंवा आपण महाराष्ट्र त्या दिशेने चाललाय का अशी एक मला भावना निर्माण झाली. ती अशासाठी, संजय राऊत सध्या फार चर्चेत आहेत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि संजय राऊत हे नुकतेच दिल्लीवरून मुंबईला परतले अधिवेशनावरनं आणि संजय राऊतांच्या घरावर, मालमत्तेवर जप्ती आलेली आहे. त्यांनी घोटाळ्यातला पैसा वापरला, मालमत्ता खरेदीला, असा ईडीचा आरोप आहे आणि त्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आलेली आहे. आणि हे सगळं करून संजय राऊत परत आले. अशा परतलेल्या संजय राऊत यांची शिवसेनेकडनं, जी शिवसेना स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवते, बाळासाहेब ठाकरे यांचं नाव लावते, नाव सांगते, वारसा सांगते, अशा पक्षाकडनं एका घोटाळेबाज माणसाची, म्हणजे ज्याच्यावर कारवाई घोटाळ्यांच्या संदर्भात झालेली आहे, अशा माणसाच्या स्वागतासाठी हिंदुत्वाचा भगवा झेंडा नाचवला जातो. या स्तराला, भगव्याचा अपमान या स्तराला होतो. म्हणजे जो भगवा झेंडा छत्रपती शिवाजी महाराजांपासून आणि त्याच्या आधी अगदी भगवान श्रीकृष्णांपासून श्रीरामांपर्यंत सगळ्या या भारताचा साक्षीदार राहिलेला, या हिंदू संस्कृतीचं प्रतीक राहिलेला आहे, त्या भगव्याचा वापर आता एका घोटाळेबाजाच्या स्वागतासाठी होतो. ढोल ताशे वाजवले जातात, घोषणा दिल्या जातात, शिवसेनेचे कार्यकर्ते तिथे जमतात. संजय राऊतांनी नेमकं काय केलं? कोणतं असं मोठं मैदान मारून आलेत? ज्या ठिकाणी आता विधानसभेच्या निवडणुका झाल्या, जिथे संजय राऊत प्रचाराला गेले होते, तिकडची एखादी विधानसभा जिंकून आले, जिथे सगळीकडे डिपॉझिट जप्त झालं, त्यापैकी एखादी? की काय स्ववयावर दिल्लीत पवार साहेबांना युपीएचा अध्यक्ष बनवून आलेत?
की पुढचा पंतप्रधान आमचाच म्हणून उद्धव साहेबांचा थेट किंवा आदित्य साहेबांचा थेट पंतप्रधानपदी राज्याभिषेक करून आलेत. काय करून आलेत संजय राऊत? घोटाळ्याच्या आरोपांमध्ये त्या पैशाचा वापर करून जमिनी खरेदी केल्या, घरं खरेदी केली याचा आरोप ठेवून, ठपका ठेवून ईडीने ज्यांची मालमत्ता जप्त केली त्या माणसाचं स्वागत आम्ही अशा प्रकारे करतोय. आणि ही पहिली वेळ नाहीये, ही पहिली वेळ नाहीये. याच्या आधी महाराष्ट्राने संजय राठोडच्या प्रकरणात काय झालं ते बघितलं. जो संजय राठोड एका मुलीच्या आत्महत्येला कारणीभूत ठरला असे आरोप त्यांच्यावर होतात. त्या संजय राठोड शिवसेनेचेच मंत्रिपदावर होते. आरोप झाल्यानंतर काय शक्ती प्रदर्शन. या शक्ती प्रदर्शनानंतरच संजय राठोडांचा राजीनामा घेतला गेला किंवा द्यावा लागला, त्यांना भाग पडलं. पण अशा आरोपीसाठी किंवा ज्यांच्यावर ठपका आहे, आरोप आहे, अशा माणसांसाठी आम्ही शक्ती प्रदर्शन करतो. मोठ्या हजारोंच्या संख्येने लोक एकत्र जमतात. बरं, तेव्हा तर कोरोना काय होता, कुठल्या तरी त्यांच्या त्या ग्रामदेवतेच्या देवीच्या दर्शनासाठी गेले, सगळ्या गोष्टी झाल्या. नवाब मलिकांच्या वेळेला आपण तेच बघितलं. म्हणजे अर्थात नवाब मलिकांना जेव्हा अटक झाली ती कारवाईच अशा प्रकारचे करण्यात आली की तेव्हा काही फार स्कोपच नव्हता. पहाटेच ईडी त्यांच्या घरी गेली होती. पण त्यानंतरही नवाब मलिकांना जेव्हा अटक होत होती तेव्हा नवाब मलिक कसे आले, व्हिक्टरी साईन दाखवत आणि हात उंचावत वगैरे नवाब मलिक तिकडे पूर्ण कोर्टात सादर होताना जात होते आणि सगळे त्यांचे ते व्हिडिओज आणि फुटेजेस आपण बघितलेली आहेत. नेमकं काय पातळीला किंवा स्तराला आम्ही या गोष्टी नेऊन ठेवल्यात? नवाब मलिकांवर तर ते डाऊटशी संबंध असल्याचे आरोप झालेले आहेत. त्या संदर्भातल्या घोटाळे आणि या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. जमीन खरेदीचं प्रकरण जे आलं, कोणाकडनं जमीन खरेदी केलीत? या मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटाचे जे आरोपी आहेत त्यांच्याकडनं. आणि त्याच्यासाठी ज्या वेळेला आम्हाला अटक होते, कोठडी सुनावली जाते, व्हिक्टरी साईन घेत येतो आम्ही. सचिन वाझेचं प्रकरण ज्यावेळेला झालं, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सांगतात वाझे म्हणजे लादेन आहे का? आज तोच वाझे कुठे सडतोय? सगळ्यात पुढे तोच होता. सगळ्याचा काय म्हणू, करता करविता एक पुढे असलेला फ्रंटमॅन तोच होता. सिद्ध झालं, सडतोय आज. आणि त्याच्याविषयी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वकिली करताना म्हणतात लादेन आहे का? म्हणजे ही स्थिती महाराष्ट्रात येऊ घातली आहे का? म्हणजे आत्ता मी जसं सुरुवातीला जे सांगितलं ना, 2002 फक्र है, 1993 फक्र है, 2008 फक्र है, तसं आता हे महाराष्ट्रातल्या ठाकरे सरकारचे नेते मंत्री, पूजा चव्हाण प्रकरण फक्र है, दाऊदशी संबंधित जमीन व्यवहार फक्र है, 8 जमिनी एक सदनिका जप्त फक्र है, असं चालणार आहे का? याच्या जीवावर, म्हणजे त्या टेररिस्ट लोकांमध्ये या गोष्टी अभिमानाने मिरवल्या जातात, ह्याच्या जीवावर त्यांच्या त्या संघटनांमध्ये त्यांना बढती मिळते, त्यांचा मान वाढतो, सन्मान वाढतो. महाराष्ट्रातल्या ठाकरे सरकारमध्ये हे क्रायटेरिया आहेत का एखाद्याला मोठे होण्यासाठीचे? की ह्या अशा अचिव्हमेंट्स असतील तरच तुम्ही आणखीन मोठ्या मंत्रिपदाला पोहोचू शकता किंवा आणखीन संघटनात्मक पातळीवर तुमची ताकद वाढू शकते, तुमचं महत्व वाढू शकतं, नेते म्हणून तुम्ही अजून मोठे होऊ शकता? हा काही नियम बनवलाय का? आणि वर भाषा काय करायची तर महाराष्ट्राची संस्कृती, मराठी माणसाची संस्कृती, हिंदुत्व. महाराष्ट्राची संस्कृती हे शिकवते, हिंदुत्व हे शिकवतं. निलाजरेपणाचा कयस आहे हा मित्रांनो, निलाजरेपणाचा कयस आहे.
मध्यंतरी पुण्यातल्याच एका गुंडाला ज्या वेळेला सोडण्यात आलं होतं त्यावेळेला त्याची खूप चर्चा झाली होती, बातमी झाली होती. मला एक्झॅक्टली साल महिना आठवत नाही, पण शक्यतो गेल्याच वर्षीची 2021 मधलीच घटना आहे माझ्या मते. त्या गुंडाची अशी जंगी मिरवणूक निघाली होती. समाजात काय संदेश देतोय आपण? ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, हे हिंदुत्व शिकवतं. शक्ती प्रदर्शन कुठे करावं, कोणत्या बाबतीत करावं. मग संजय राऊतांच्या सोबतीला असलेले आप आगे बढो हम तुम्हारे साथ है वगैरे बेंबीच्या डेढापासून ओरडणारे ही जी लोक आहेत, उद्या राऊतांना खरंच घोटाळ्यात अटक झाली तर हम तुम्हारे साथ है आतमध्ये पण का? एक काय या देशात असा होता जेव्हा घोटाळ्यांचे आरोप लागल्यावर लोक सार्वजनिक जीवनातनं निवृत्ती घ्यायचे आणि सांगायचे की जोपर्यंत हे आरोप धुतले जात नाहीत तोपर्यंत मी सार्वजनिक जीवनात परत येणार नाही, किंवा तोपर्यंत मी निवडणूक लढवणार नाही, सार्वजनिक जबाबदाऱ्या घेणार नाही वगैरे वगैरे. लालकृष्ण अडवाणींचं एक उदाहरण आहे असंच. ही संस्कृती या देशाची होती, हे हिंदुत्व शिकवतं. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. पण कोडगं झालेलं हे सरकार आणि या सरकारचे नेते हे समजू शकत नाहीत. त्यामुळे हे असेच मिरवत राहणार. उद्या संजय राऊतांनी तयारी दाखवलीच आहे, मलाही तुरुंगात टाकलं तर माझी तयारी आहे. उद्या खरंच जर टाकायला गेले किंवा तशी वेळ आली, अटक झाली, तर तिथेही संजय राऊत हे असेच जातील याची खात्री आहे. ढोल ताशांच्या गजरात विक्ट्रीची साईन दाखवत, हसत, हात उंचावत, पण याने होणाऱ्या कारवाईत काहीही फरक पडणार नाहीये. हेच अंतिम सत्य आहे. ना या शक्ती प्रदर्शनाने ईडी, सीबीआय, ज्या काही केंद्रीय तपास यंत्रणा आहेत, पोलीस यंत्रणा आहेत, त्यांच्यावर कोणावरच दबाव येणार नाही आणि तुमची अटक वाचणार नाही. त्यामुळे आगे आगे देखेंगे होता है क्या. अजून कोणत्या गोष्टीवर फक्र मिरवताय हे येणाऱ्या भविष्यात बघूच. आज इथेच थांबतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. न्यूज डंकाचा हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंटमधून तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचवत राहा. पुन्हा एकदा लवकरच भेटू. तोपर्यंत धन्यवाद.